आज तर शेतामध्ये गेलो होतो कणस भरायला आणि गेल्या गेल्या झालं ना ट्रॅक्टर पंक्चर. आता काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगर गावऱ्याला फॉलो करून टाका. झालं असं की सकाळी झोपेतून उठल्याच गेलो होतो भावाकडे, कारण आपल्याला त्याचा ट्रॅक्टर घेऊन जायचं होतं कणस भरायला आणि त्याला पण कुठेतरी जायचं होतं मक्का काढायला. त्याला म्हणलं बाबा जो ट्रॅक्टर मोकळा असेल तो दे, पण दे. त्याच्याकडून मस्त पैकी टारले वगैरे जोडून घेतली आणि मग मम्मीला सोबत घेऊन निघालो डायरेक्ट शेताकडे. आणि शेतात गेल्यानंतर कणसाचं गमिलं पण अजून ट्रॅक्टर मध्ये टाकलं नव्हतं, तेवढ्यातच ट्रॅक्टर पंक्चर झाला. चायला म्हणलं भाऊ सगळे दुःख माझ्या मागच का बरं लागले काय माहिती. काय खोललं ट्रॅक्टरचा टायर निघालं घेऊन डायरेक्ट पंक्चर काढायला. त्याच्या टायर धरायला असं माणूस सापडला होता की त्याच्यापेक्षा टायरच वजन जास्त होतं. नाही हा माराना मागं उडून जाऊ भाऊ. काय डायरेक्ट आलो आपण मनच पंक्चरवाल्याकडं. काय मस्त पैकी पंक्चर वगैरे काढून घेतलं ना आलो डायरेक्ट वावरात. काय केले डायरेक्ट मक्काच्या कणस गोळा करायला सुरुवात. त्यात मला माहित होतं आज अख्खे कणस गोळा करायची, त्याच्यामुळे मैवाली मक्का अर्जिरणार होती. पण म्हणलं त्याला आता काही पर्याय नाही, कर नाही म्हणजे कर नाही. मग काय डायरेक्ट 120च्या स्पीडने एक ट्रॅक्टर भर कणस गोळा करून घेतली आणि त्यात माझी ड्युटीवरती कणस घ्यायला होती, त्याच्यामुळे हात मोकार दुखत होते भाऊ. मग काय या भावाला घेतलं सोबत आणि निघालो डायरेक्ट ट्रॉली खाली करायला. काय मस्त पैकी पहिली ट्रॉली खाली करून घेतली. मग काय ब्लॉगर गावऱ्या म्हणलं काय विषय भाऊ, 120च्या स्पीडने सगळे कणस गोळा करायची झाली होती. मग काय राहिलेली शेवटची ट्रिप मस्त पैकी खाली करून घेतली आणि मग निघालो डायरेक्ट घराकडे. आता आम्ही तर जातो घरी, तोपर्यंत तुम्ही अशाच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गावऱ्याला फॉलो करून टाका. तर भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी.